या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। आमदार रोहित पवार यांना इंडिया अलायन्स बैठकीबद्दल विचारले असता ते म्हणाले की बैठकीला कोण जाईल त्याबाबतचा निर्णय शरद पवार घेतील। माझी सगळ्या पक्षांना विनंती आहे, भाजपकडे ताकद आहे, सत्ता आहे, पैसा आहे, अशा बलाढ्य पक्षाच्या विरोधात लढायचं असेल तर आपल्याला प्रयोग करावे लागतील। नव्या चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे व राजकीय स्ट्रॅटेजी बदलण्याची गरज आहे। लोकांना विश्वासात घेऊन नवीन चेहऱ्यांना ताकद देऊन निवडणूक लढलो तर आपल्याला यश मिळेल असे ते म्हणाले। तसेच भाजप हिंदू मुस्लिम नाही तर ओबीसी मराठा करण्याचा प्रयत्न करत आहे। त्यांच्या विरोधात एक आवाज म्हणून सगळ्यांना लढावं लागेल। जे लहान पक्ष आहेत ते मतविभाजन करून मतं घेऊन जातात, त्याचा फायदा भाजपला होतो। अशा लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले। त्यानंतर 4 राज्यातील निकालाबाबत विचारलं असता ते म्हणाले की लोकांची अपेक्षा होती काँग्रेसचे लोक निवडून येतील, मात्र अनेक पक्षांचा वापर मत विभागणीसाठी केला। हे लोकांच्या लक्षात आलं आहे। येणाऱ्या लोकसभेत लोक या बाबतीतला विचार करतील। विभाजन करणारा जे पक्ष आहे, जे मत विभागणी करून भाजपला अप्रत्यक्षपणे सपोर्ट करतात, त्या पक्षाकडे लोक जाणार नाहीत। महाराष्ट्रातील जे लोक बीआरएस मध्ये गेले होते, आता निकालानंतर त्यांच्यामध्ये चलबिचल सुरू झाली व शिंदे यांची जी परिस्थिती झाली, मध्य प्रदेश मधून त्यांचे राजकीय अस्तित्व संपविण्यात आलं। त्यामुळे एकनाथ शिंदे गट, अजित पवार मित्रमंडळ आणि नेते हे सुद्धा घाबरले असतील। तर ज्यावेळेस बाळासाहेब होते तेव्हा शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात होती। त्यावेळेस मोठा भाऊ म्हणून शिवसेना वाटत होती, मात्र 2014 नंतर भाजप ही शिवसेनेची ताकद कमी करत गेली। अपक्ष उमेदवार उभा करणार असेल किंवा शिवसेनेचे उमेदवार पाडणे असेल, अशा खेळ्या भाजपने केल्या। त्यामुळे शिवसेना महाविकास आघाडीमध्ये आली व वेगळं समीकरण त्यांनी दाखवलं। जशी शिवसेनेची परिस्थिती झाली तशीच परिस्थिती एकनाथ शिंदे यांचे गट व अजित पवार मित्रमंडळाचा होईल। लोकांमध्ये अशी चर्चा सुरू झाली असल्याचं आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय। फायदा होईल असं बोललं जात आहे। काँग्रेसला 4 राज्यात 28 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे। राजस्थान, मध्य प्रदेश आणि मध्ये काँग्रेसला फायदा होईल आणि 4 राज्यात काँग्रेसचा मतदार वाढल्याचा आणि लोकसभेसाठी अनुकूल वातावरण असल्याचं बोललं जात आहे, अंदाज आहे। तुम्हाला काय वाटतं? नाही, 100% जर आपण बघितलं तर लोकांची अशी अपेक्षा होती की काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील, पण काही BSP पासून असे काही पक्ष यांचा वापर हा मतविभाजनीसाठी केला आणि ते लोकांना कळलेलं आहे। आणि मग येत्या लोकसभेमध्ये लोक या बाबतीतला विचार करतील। जे विभाजन करणारे जे पक्ष आहेत की मतं डिवाईड करून भाजपला अप्रत्यक्षपणे सपोर्ट करणारे जे पक्ष आहेत, त्या पक्षाकडे लोकसभा आणि महाराष्ट्रामध्ये विधानसभेकडे लोक जाणार नाहीत। ते फक्त महाविकास आघाडीकडे लक्ष देऊन लढतील, नाहीतर मतं करतील असं आम्हा सगळ्यांना वाटतं। त्यामुळे काँग्रेसला त्या राज्यामध्ये फायदा होईलच, पण आपल्या राज्यामध्ये लोकसभेला फायदा महाविकास आघाडीला याच्यामुळे जास्त होईल आणि विधानसभेला होईल। त्याला तेलंगणा जो भाग आहे तिथं TRS जो पक्ष आहे आणि देश पातळीवर जो BRS पक्ष आहे, त्यातले अनेक लोक महाराष्ट्रातले त्यांच्या पक्षात गेले होते। आता त्यांच्यात चलबिचल ही कुठेतरी सुरू झालेली आहे। त्याच्याचबरोबर सिंधियांची जी परिस्थिती झाली, राजकीय अस्तित्व मध्य प्रदेशमधून सिंधियाचं हे संपवण्यात आलं भाजपमध्ये गेल्यानंतर। त्यामुळे एकनाथ शिंदे आणि गट आणि अजितदादा मित्रमंडळ आणि नेते ते कुठे ना कुठेतरी घाबरले असावेत आणि ते सुद्धा विचार करत असावेत की आपलीसुद्धा परिस्थिती सिंधियासारखी होऊ शकते। या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना आणि महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सामान्य लोकांच्या अडचणी बघत असता मला असं वाटतं की लोक इथं भाजपकडे जाणार नाहीत। राज्यात शिवसेनेनं भाजपला खांद्यावर घेऊन वाढवलं अशी प्रतिक्रिया जे संजय राऊतांनी दिली। परत एकदा बाळासाहेबांमुळेच मोदींचं त्यावेळी गुजरातचं मुख्यमंत्रीपद जे आहे ते वाचलेलं होतं। शिवसेनेनंच खरं तर भाजपला इथे खांद्यावर घेऊन वाढवलं अशी आठवण जी आहे। मात्र आज भाजपनं शिवसेनेसोबत जी आज धोकेबाजी केलेली आहे अशी आठवण जी संजय राऊतांनी करून दिली, त्यावर आपलं काय म्हणणं? पूर्वी जर आपण बघितलं, जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते तर त्यांनी शिवसेनेला खूप ताकद दिली। शिवसेनेचे आमदार सगळ्यात जास्त होते, खासदार जास्त होते आणि मग भाजपचे सगळ्यात कमी आमदार आणि खासदार असायचे। त्यावेळेस कुठेतरी असं वाटत होतं की मोठा भाऊ शिवसेना आहे, पण 2014 नंतर बऱ्याच काही गोष्टी बदलल्या आणि हळूहळू भाजप शिवसेनेची ताकद कमी करत गेलं। मग
BMC म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा तेच बघितलं, आमदारांची संख्या उलटी झाली. शिवसेना कमी झाली आणि BJP वाढली आणि हळूहळू अपक्ष उमेदवार उभं करणं असेल, नाहीतर शिवसेनेचे जे काही उमेदवार पाडणं असेल, या खेळ्या जेव्हा भाजपकडनं केल्या गेल्या तेव्हा शिवसेना त्यातून शहाणी झाली आणि त्यांनी महाविकास आघाडीमध्ये येऊन वेगळे एक समीकरण आपल्या सर्वांना दाखवलं. जी परिस्थिती शिवसेनेची करण्याचा प्रयत्न भाजपकडनं झाला, तशीच परिस्थिती एकनाथ शिंदेसाहेब आणि त्यांचा ग्रुप आणि अजितदादा मित्रमंडळाचं होईल असं एक चर्चा लोकांमध्ये नक्कीच आता सुरू आहे. त्यामुळे सगळ्यांनी त्या बाबतीत दक्षता घेतली पाहिजे. भाजपला लोकनेते चालत नाहीत, भाजपला असे पक्ष चालत नाहीत जे लोकातले पक्ष आहेत. जे कुठले असे पक्ष भाजपबरोबर जातात नाही तर नेते जातात, त्यांना हळूहळू राजकीय दृष्टिकोनातून संपवलं जातं. लागलेल्या 3 राज्यामध्ये जे आहे ते भाजप आता सत्ता स्थापन करणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने देखील बैठक बोलावली आणि सोबतच पूर्ण इंडिया अलायन्सची उद्या बैठक होणार आहे. तुमच्या पक्षाच्या वतीनं कोण जाणार काय सांगा? नाही, आदरणीय पवारसाहेब त्या बाबतीतला निर्णय घेतील. पण माझं खरं तर सगळ्याच पक्षांना एक विनंती करायची आहे की भाजपकडे ताकद आहे, सत्ता आहे, पैसा आहे आणि अशा बलाढ्य पक्षाच्या विरोधात जर आपल्याला लढायचं असेल तर आपल्याला प्रयोग करावे लागतील. लोक आपल्या बाजूली आहेत. कारण का जर आपण इलेक्शनमध्ये जो रिझल्ट बघितला, मतं काँग्रेसला जास्त आहेत, BJPला कमी आहेत. पण प्रयोग जर झाला नाही, प्रयोग म्हणजे नव्या चेहऱ्यांना पुढं आणणं असेल, नव्या चेहऱ्यांना संधी देणं असेल, तसंच जे काही राजकीय स्ट्रॅटेजी असते त्याच्यामध्ये बदल करणं असेल, जे तेलंगणामध्ये झालं ते जर आपण केले नाही तर आपल्यालासुद्धा अडचणी येऊ शकतात. लोकांना विश्वासात घेऊन नवीन चेहऱ्यांना ताकद देत जर आपण लढलो तर यश हे नक्कीच आपल्या बाजूला येईल असं आम्हा सगळ्यांना वाटतं. त्यामुळे त्या चर्चेमध्ये हे मुद्दे घेणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि सामान्य लोकांच्या आज ज्या अडचणी आहेत त्याच्यावर खऱ्या अर्थाने बोलण्याची जरूरत आहे आणि त्याच्यावरच येत्या काळामध्ये आपण इलेक्शन हे लढावं लागेल. त्या दृष्टिकोनातून आपण विचार केला पाहिजे आणि भाजप जे काही हिंदू मुस्लिम नाही तर OBC मराठा करण्याचा प्रयत्न राज्यामध्ये केला जात आहे त्याच्या विरोधातसुद्धा एक आवाज म्हणून आपला सगळ्यांना लढावं लागेल. आणि जे इतर पक्ष आहेत जे लहान असले तरी मतं घेऊन जातात आणि मतविभाजन झाल्यामुळे भाजपला फायदा होतो, अशा पक्षांना विश्वासात तरी घेतलं पाहिजे, नाही तर त्यांचा खरा चेहरा हा लोकांसमोर आला पाहिजे. याचंसुद्धा नियोजन येत्या काळामध्ये केलं पाहिजे. त्याला विधान बघितलं तर वंचित आघाडीचा मोठ्या प्रमाणात फटका जो आहे तो महाविकास आघाडीला बसला होता. त्या पार्श्वभूमीवर आता प्रकाश आंबेडकरांच्या उद्धव ठाकरेंसोबत 2-3 बैठका झालेल्या आहेत. त्यांना आणण्यासाठी इंडिया आघाडीत म्हणा किंवा महाविकास आघाडीमध्ये काही प्रयत्न सुरू आहे का किंवा ते येतील असं तुम्हाला वाटते का? लोकसभा इलेक्शन जी गेली झाली 2019ची, त्याच्या आधी 1 वर्ष कोरेगाव भीमामध्ये दंगल झाली. त्याचा परिणाम हा अख्ख्या महाराष्ट्राला बघावा लागला. त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मताचं विभाजन झालं. दुर्दैवाने यंदाच्या लोकसभेच्या आधी OBC विरुद्ध मराठा हा मुद्दा आता पुढे येत आहे. मग लोकसभा इलेक्शनच्या आधीच अशा पद्धतीने दंगल वातावरण हे का केलं जातं आता लोक विचार करायला लागलेले आहेत. त्यामुळे यंदा हे विभाजन होणार नाही याची दक्षता ही घेतली गेली पाहिजे. तसंच ज्या पद्धतीने बीड शहरामध्ये OBC विरुद्ध मराठा करण्यासाठी काही प्रोफेशनल गुंडांचा वापर केला गेला होता आणि पोलीस प्रशासनाने 6-7 तास कुठलीही कारवाई त्यांच्यावर केली नाही, तर अशीच परिस्थिती काही जिल्ह्यांमध्ये जानेवारीमध्ये केली जाईल अशी भीती आम्हा सगळ्यांना वाटते. आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना आम्हाला वंचितलासुद्धा विनंती करायची आहे की संविधान जर आपल्याला टिकवायचं असेल तर भाजपला आपल्याला बाहेर ठेवावं लागेल. त्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपण कुठेही असे उमेदवार पार्क केले नाही पाहिजे, नाही तर उभे केले नाही पाहिजे ज्याच्यामुळे विभाजन होईल आणि त्याचा भाजपला फायदा होईल. आणि खऱ्या अर्थाने संविधान जर टिकवायचं असेल तर वंचित हे महाविकास आघाडीबरोबर येईल आणि येत असताना कुठेही जास्त अपेक्षा न ठेवता योग्य असे उमेदवार त्यांचेही निवडून आले पाहिजे या हेतूतून ते पुढे यावेत आणि सगळ्यांनी मोठं मन दाखवून सगळ्यांना विश्वासात घेऊन ही लढाई लढावी असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. पण तुम्ही वंचितकडे लक्ष देत असला
ते मला असं वाटतं की आजचं महाराष्ट्राची परिस्थिती बघता एक असे काही लोक जे आज सामाजिक क्षेत्रामध्ये काही लोकांसाठी लढत आहेत ते कदाचित जानेवारीमध्ये राजकारणामध्ये येतील का काय असं सुद्धा आम्हाला वाटतं आहे. आणि तेव्हा काय होईल ते त्यावेळेसच आपल्याला बघावं लागेल. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना आज जे काही चित्र दिसतंय, जे कोणी लढत आहेत ते जानेवारीमध्ये ते काय भूमिका घेतात ह्याच्याकडे सुद्धा आपल्या सर्वांना बघावं लागेल. बाळासाहेबांमुळे मटन चिकन साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडेमिया. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया. मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडेमिया स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडेमिया चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर बेस येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया. आमचा पत्ता हॉटेल बडेमिया, विजापूर वेस्ट, सोलापूर.